केळवळ्याचे हित जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संत
हातावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीते विठाला माऊलीचे चित्त बाबा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याचे जाते करेला भाविन प्रीते समाचरण सरोजम सान्द्रणीला मुदाभम जगनने हेत पाणी मंडनम वंदनानम तरुण तुलसीमाला कंदरम कन्यनेत्रम सदैवलः सौम्यतलम चंदयामि नमो विश्वरूपा विष्णु पावन झालो चराचरे किंवा ममताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची हे अपरित बलधाम हेमशैलामदेहं दनुजीवन कृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं पांडरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं दात जातं नमामि श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चने निगडतामती होईल मंद श्री गुरु विठ्ठल भावे वंदना कुदिनी परमानंदात रूप गणेश केली स्मरण वे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारोनी आता आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी मिलिमिया नमो जन्मभूमीचे ध्ये जन्मलोमी नमो कर्मभूमीचे ध्ये वाढलोमी हरे नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायक कृष्णं नारायण वंदे कृष्ण वंदे प्रजप्रियम कृष्णं द्वैपायन वंदे कृष्ण वंदे बुधासुतम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वरणे गुणाना भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके भगवंदन करू नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नमाऊ हरि चरणों में जय गावी केला वास त्याशी नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच हरे लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त
ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीते. अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची इच्छित विलास शक्ती ब्रह्मचित कलाई साई मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिव पंचपद स्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्र भूमील तुम्हा श्री क्षेत्र वालसावासियांच्या तथा बाहेरून आलेल्या माई बाप्पांच्या चरणावरती निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवनिवासी वैकुंठवासी वैरक्याचे मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शिवांचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अविहत जीवन आणि समाज सेवेसाठी व्यतीत केलं असे असणारे बापू संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 करणाचा गोड असा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेसाठी निवडला. विषय असा की जगद्गुरु तुकोबराला अभंगामध्ये संतांचं मोठेपण सांगायचं आहे. संतांचं मोठेपण सांगण्यासाठी कारण एखाद्या गोष्टीचा मोठेपणा सांगायचा असला तर त्या सदृश्य गोष्टीचं त्याला दृष्टांत त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणून संतांसारखं निरपेक्ष प्रेम करणारे या जगाच्या पाठीवर कोण असेल तर तुकोबराने ऑब्झर्वेशन केलं, तुकोबराने चिकित्सा केली आणि तुकोबराच्या नजरेत आलं की संतांच्या अलौकिक सदृश्य प्रेम करणाऱ्या जगात कोण असेल तर ती आई आहे. आईसारखं निष्काम प्रेम करणाऱ्या या जगामध्ये दुसरं कोणी सापडू शकत नाही. म्हणून महाराजांनी संतांच्या मोठेपणाचा सिद्धांत मांडण्यासाठी आईचा दृष्टांत या अभंगामध्ये दिलेला आहे. आई त्या ठिकाणी लेकरावर किती प्रेम करते. लेकुराचे हित अरे वाय हे माऊलीचे चित्त तुला घेऊन द्या. लेकराच्या हितासाठी प्रत्येक वेळेस आईच्या अंतःकरणामध्ये ती भावना स्फुरत असते की माझ्या लेकराचं हित कशाने होईल. का ऐशी कळवळ्याची जाते करीला भावी न प्रीते. अशी अलौकिक कळवळ्याची जाती जर कोण असेल तर ती आई आहे. किती प्रेम करते. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. 9 महिने 9 दिवस आपल्या बाळाला त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये वागवते आणि तशी आई त्या ठिकाणी प्रेम करते तशी संत प्रेम करतात. म्हणून माझं उर्वरित आयुष्य मी संतांच्या चरणावर समर्पित करताय. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे असा अभंगाचा सोपा अर्थ आहे. अरे खरं तर माणसाचं जीवन 2 प्रकार त्याच्यामध्ये आहे, संपन्नता आणि सफलता. त्याचं चिंतन मी तुम्हाला नंतर म्हणण्याचा प्रयत्न करेल. कीर्तन सांगण्यापूर्वी थोडा परिहार देणं महत्वपूर्ण राहील. आपल्या पुण्य पावन या नगरामध्ये किम निमित्तानं हे कीर्तन आहे प्रत्येकाला श्रुत आहे. हरे सर्वांच्या परिचित असलेला हा जगताप परिवार आणि त्या जगताप परिवारामध्ये एक सुंदर असे फूल या ठिकाणी उमललं ज्याचं नाव विठ्ठल त्या ठिकाणी आहे. आमचे जयसिंग लालसिंगजी जगताप बाबा यांचे नातू विठ्ठल गजानन जगताप तथा त्या ठिकाणी राजू भैया जगताप यांचे त्या ठिकाणी पुतणे विठ्ठल भैया जगताप आणि गजानन जयसिंग जगताप यांचे चिरंजीव विठ्ठल गजानन जगताप यांच्या शेंडीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यांची आई छायाताई तथा त्या ठिकाणी आजी सुंदरबाई आणि हा सर्व जगताप परिवार त्या ठिकाणी असेल. का जयसिंग बाबा असतील त्या ठिकाणी, भास्कर भैया असतील, कापरसिंग भैया असतील, रायसिंग भैया असतील, अजून परशुराम भैया असतील, अजून एक नाव राहिलं होते सुरेश भैया असतील. का असे 5 जण का हे सर्व त्या ठिकाणी जगताप परिवार का आणि या जगताप परिवाराचं हे त्या ठिकाणी वैभव विठ्ठल भैया यांच्या शेंडीच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्व आमचे विनेकरी बाबा, आमचे सोबदार भैया, आमचे बाबुराव दादा, आमचे हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, तसेच त्या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण परम आदरणीय राहुल महाराज, त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज, हरिभक्तीपरायण आमचे मोरेश्वर बाबा, हरिभक्तीपरायण आमचे स्वामीनाथ आबा, इकडे हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज, भागवत बाबा, अंबादास महाराज, तोताराम बाबा, आहेर बाबा, पैशाचे का चोपदार बाबा, साऊंड सिस्टम वाले भैया नाही का, आपल्या सर्वांचे आमचे कॅमेरावाले भैया, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. आणि त्यांच्या सौजन्याने आजचं कीर्तन त्या ठिकाणी आहे.
हे प्रेमाचे ऋणानुबंध त्या ठिकाणी संबंध असतात. आमचे जालमसिंग दादा शिंदे सोराळेकर यांनी त्या ठिकाणी, आणि मला बालूचा फोन आला की माऊली एवढं कीर्तन त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं, आणि बऱ्याच वर्षानंतर वालसा या नगरीमध्ये त्या ठिकाणी कीर्तनाचा योग आला. मध्ये 1-2 वेळेस कीर्तन मला आले सुद्धा, परंतु त्या ठिकाणी शक्य नाही झालं. चोराळ्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाही का. मला जशी सेवा काल परवाच आमची कथा संपली, आवाज पूर्णपणे बसलेला आहे, परंतु सर्वात मोठं मला आनंद त्या ठिकाणी आज वाटला. शनिवारचं हे कीर्तन त्या ठिकाणी आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं योगाला मी त्यांना धन्यवाद देतो. हे त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या गाभाऱ्यात जाण्याचा आणि तिथं दर्शन घेण्याचा माझ्या जीवनातला हा पहिला योग त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे कीर्तन कायम लक्षात राहील माझ्या. विठाला सुखाच्या मंडपाला कधी कधी दुःखाची झालर असते. तसा आत्याशिणीचा कार्यक्रम म्हणजे आज सुखाचा मंडप आहे, परंतु त्यांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर त्याला फार मोठी दुःखाची झालर आहे नाही का. मला बाबाने जेव्हा सांगितलं, राक्षस त्या ठिकाणी अंगावर शहारे आले. अभंग मी वेगळा निवडला होता, लक्ष्मी वल्लभा, कारण लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी शेंडी अर्पण केली आणि आनंद वाटला त्या ठिकाणी. शेंडीचं फार मोठं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेंडी ही इज्जत आहे आणि ती परमात्म्याच्या चरणावर समर्पित करणे, त्याला म्हणतात शेंडी उतरणे त्या ठिकाणी, हा त्याचा अर्थ आहे. शेंडी हे वैभव आहे हिंदू धर्माचं आणि असं त्या ठिकाणी आजचा हा योग आहे. आणि खरं तर शेंड्या आतापर्यंत मी लय पाहिल्या, आपण शाकाहारी शेंडी पहिल्यानं पाहिल्या नाही तर शेंडी शाकाहारी नसतेच. शेंडीला 2-4 माई अजून पेंटिंग मध्ये पडेल, तुम्हाला माहित नसेल. माझी शेंडी अजून पेंटिंग मध्ये उतरलीच नाही ती. त्याचं कारण असं झालं की मी नवसाचा आहे, नवसाचं पोरण जीवाले घोर असं म्हणतात नाही का. माझ्या आईवडिलाला मुलगा होत नव्हता, माझ्या अगोदरच्या बहिणीच आहे, नंतर माझ्या पाठीवर एक बहीण झाली, चांगलाच पावला देव माझ्या मायबापा. आणि नंतर त्या ठिकाणी माझ्या आजीनं नवस केलता की मला जर नातू झाला तर देवा मी इथं शेंडी उतरेल, आणि नवस केला 5 बोकडे कापील म्हणे. एक बी नाही दिसलं तिला, 5 बोकडे कापील म्हणले शेंडीचे. सारोळ्याला पीर आहे बघाय, कुणीच गेला असेल तिथं तकतराव वगैरे जातात लोक त्या देवाला. त्याला देवाशी काही घेणं नाही, ती फक्त नाचणारे बाया पाहायला जाते तिथे नाही का. तिथं तकतराव असे पूर्ण वेडा असतो तकतरावचा, तिथं ते महिला येतात नाचायला आणि तो तमाशी त्या ठिकाणी कलापथक असतं. आणि मग देवाच्या कृपेनं माझे वडील माळकरी, आम्ही या वारकरी संप्रदायातली माणसं. आणि मग आजोबा आवाज वाढव गड्या, तुला देवाची शक्ती, आवाज वाढव. आणि मग आला काय आता, ठीक आहे. आणि मग ते देवाला शेंडीचा नमस्कार केला माझ्या आजीने. अजून मी मला सरळचा पीर धरतो. माझं खरं नाव पिराजी आहे, पिराचं आहे ना मी. तसं श्रीमद भागवतात कथा येते की भगवान परमात्म्याला 8 बायका त्या ठिकाणी पट्ट राण्या होत्या नाही का. 8 जणी त्या ठिकाणी, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा, भद्रा, आणि त्यातली एक बाई होती त्या ठिकाणी जामवंती, आणि तिला लेकरू बाळ झालं नाही. हे नवस असतात. हे आतापासूनच हे नवस करत नाही, हे नवस शेंड्या उतरणं हे आमच्या पूर्वीच्या काळापासून चालत आलेले दादा आहे, हे आतापासून नाही. आणि मग ती जी होती जामवंती, ती होती जामवंताची पोरगी नाही का. श्रीमद भागवतात कथा येते. म्हणजे हे नवस जे आहेत ना नाही का, हे नवसच होता ना शेंडीचा. आणि नवस जे आहेत ना हे आपणच नाही करत, हे नवस देवाने सुद्धा केले नाही का. परिस्थिती अशी आहे, श्रीमद भागवतात आलेली कथा आहे की त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची पहिली बायको रुक्मिणी आणि दुसरी बायको त्या ठिकाणी जामवंती. कारण सत्राजित नावाचा यादव भगवान सूर्यनारायणाचा उपासक होता. मग सूर्यनारायणाचा या जगामध्ये 4 देव आहेत, ते प्रत्येकाला दिसतात. पाप्याला दिसतात, पुण्यवानाला दिसतात, माळकऱ्याला दिसतात, बिगर माळकऱ्याला दिसतात, असे 4 देव आहे नाही का. चंद्र आणि सूर्य हे सगळ्याला दिसतात आणि प्रत्येकाला दिसणारे 2 देव आहेत, ते तुमच्या घरात आहे, ते म्हणजे तुमची आई आणि तुमचे वडील. हे प्रत्येकाला दिसणारे देव आहे. पण आम्ही त्याची किंमत का करत नाही, ते नीट भेटतात त्याच्यामुळे आमचे डोके उठतात.
नाही का? अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसे भानू परी जगी तुच्छ पाही. हरे लघु शशी द्वितीयच्या वंदिती सर्व भावे, मनोनी सख्या रे दूरदेशी राहावे. जय जय रघुवीर समर्थ, असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून हे 4 दैवत आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सूर्याची उपासना केली. सूर्यनारायण प्रसन्न झाला आणि सूर्यनारायण शेमंतक नावाचा मणी त्यांना त्या ठिकाणी दिला. शेमंतक त्या मणीचं नाव आहे. तो मणी दररोज 8 भार सोनं द्यायचा, दररोज 8 भार सोनं द्यायचा. आणि मग त्यानं 17 जितान तो गळ्यामध्ये बांधला. द्वारकेमध्ये त्या ठिकाणी नवस सांगतोय तुम्हाला, लेकरायचे नवस हे आत्ताच नाही. लोक असं म्हणतात महाराजांचं प्रमाण 900 कन्यापुत्र होते तरी का करणे लागली. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीला नवस हे पहिल्यापासून मान्य आहे. आणि आपल्या पोरासाठी जगाच्या पाठीवरचा पहिला नवस भगवान कृष्णानं केला होता, शेदी उताराचा. तो कसा केला होता सांगतो तुम्हाला, तेच सांगतोय तुम्हाला. विठाला नावाचा मणी घालून तो गळ्यामध्ये आला. भगवान कृष्ण परमात्माने सांगितलं तू प्रजा आहे, हा मणी राजाच्या गळ्यात दे. त्यांनी सांगितलं तो मणी मी देऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या 17 नावाच्या यादवानं कृष्ण परमात्म्याच्या सांगल्यावर तो मणी काही दिला नाही. आणि मग तो मणी त्यांनी न दिल्यामुळे परिस्थिती अशी झाली की दुसऱ्या दिवशी त्याचा प्रसेन नावाचा भाव आला 17 आणि त्या प्रसेन नावाच्या भावानं तो मणी त्याच्या गळ्यात बांधला. आणि तो मणी गळ्यात बांधून निघला रस्त्यानं. मग त्याला एका शियानं पाहिलं, त्या शियानं मारलं, तो मणी हिसकून घेतला. नंतर जामवंतानं पाहिलं, जामवंतानं तो मणी हिसकून घेतला आणि आपल्या जामवंती नावाच्या मुलीच्या पाळण्यावर त्या मुलीला लटकवलं. आणि मग आता याने पाहिलं या 17 की मणी गायब आहे. आता मणी म्हणले गायब आहे, माझा भाऊ पण मारून टाकला. आणि मणी मला कोणी मागितला होता? कृष्णानं मागितला होता. मग समजा मणी कृष्णानं मागला, दुसऱ्या दिवशी मणी चोरीला गेला. नाही का? समजा तुमच्या शेजाऱ्याला तुम्ही वखर मागितला की माझ्या वखराचा फन तुटला, मला एक वखर दे. त्याने सांगितलं देत नाही, आणि दुसऱ्या दिवशी वखर चोरीला गेला. मग आळ कोणावर येईल? ज्यानं मागितलं होता त्याच्यावर. म्हणले याने मणी मागितला, नक्कीच यानं कार्यक्रम केला. त्यांनी परमात्म्याला आळ घेतली. परमात्म्याने सांगितलं तुझा भाऊ कुठून मरेले, तिथं मरून पडलेला. तिथं जागेवर पावलं उमटले होते सिंहाचे. त्या पावलानं त्या ठिकाणी गेले, तिथं सिंह मारून टाकलेला. तिथं पावलं उमटले होते अस्वलाचे. परमात्मा त्या गुहेमध्ये शिरले. आणि परमात्मा त्या गुहेत शिरल्यानंतर परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं की परमात्मा त्या गुहेत शिरले आणि सांगितलं कोणी हा मणी आणला? 17 त्या ठिकाणी आपलं जामवंत बाहेर आला. सांगितलं तुला जर हा मणी लागत असेल तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. जो जिता वही सिकंदर. आणि मग तो काय तुम्हाला शंका आली असेल, जामवंत राम अवतारात इथं कसं काय घुसला बाबा? शंका आली असेल ना काही काहीला. आता तुम्ही शास्त्र वाचन असेल तर शंका येईल, त्याला काहीच घेतलेलं नाही. त्याला काय जे शंका काय आला ऐकलं निघलं काही कार्यक्रम ऐका. जामवंत इथं कसं काय आला? त्याच्या पाठीमागचं कारण आहे की भगवान परमात्मा समुद्राच्या तीरावर राम अवतारामध्ये सीतामातेच्या शोधासाठी तिथं गेल्यानंतर सेतू बांधणं चालू होता. आणि मग सहज बसले गप्पा गिप्पा मारत असं संध्याकाळच्या टायमाला. मग आता किती मोठा माणूस असला तर हशी मजाक होती जवळच्या लोकांना. मग जामवंत म्हणला देवा तू काही म्हण. रामाला म्हणले जामवंत मला तुझ्यासोबत 2-2 हात कुस्ती करावं वाटू राहिली. परंतु रामचंद्र म्हणले हे माझ्या बायकोचा पता नाही, मी माझ्या टेन्शन मध्ये तुला हे सुचू राहिलं का? काही की लोकांना कवा मी काही बी सुचतं. मोसम करून बोललं पाहिजे ना. म्हणले मी माझ्या बायकोच्या टेन्शन मध्ये तुला माझ्यासोबत कुस्ती करायचा विचारू लागला का? ठीक आहे, तुझी इच्छा मी कृष्ण अवतारात पूर्ण करेल. आणि ते वचन दिल्यामुळे तू योगी झाला. आणि मग दोघांची कुस्ती झाली. 28 दिवस ते युद्ध चाललं. आता शेवटी देवाची शक्ती जीवाच्या शक्तीपेक्षा जास्त राहणार आहे. जामवंताला खाली पाडून परमात्मा वरून उभी राहिली. मग जामवंतानं पळड्या सांगितलं रामाशिवाय मला कोणीच हारू शकत नाही, तू कोण आहे? म्हणजे तेव्हाची फक्त अवतार बदलून आलो. म्हणले मग असं काहून केलं देवा? झालीत म्हणे हौस. ते म्हणे 28 दिवस कुसलो हल्लं तर मला पहिल्या दिवशी सांगतात मला तू नाही म्हणे तुला लगेच हाऊस होते कुस्ती करायची. नाही का? सगळ्याशी पंगे घ्यावं पण देवाशी पांगा घेऊन म्हणून नाही का? लोक नेमकं तेच सोबत पांगा घेतात. आणि मग सांगितलं देवा मी आता हरलो, हा मणी तुलाच राहू दे. आणि मग भगवंताना तो हा मणी मी तुला आंदन म्हणून देतो म्हणे. तुम्ही जिंकला. आणि हे जगाच्या पाठीवर आपल्या लेकीला दिलेलं पहिलं आंदन आहे. आपल्या बापानं तेव्हापासून आंदनाला सुरुवात झाली. केव्हापासून? तेव्हापासून पहिलं आंदन आहे. आंदन या शब्दाचा अर्थ होतो आन म्हणजे सो कुशीनं दिलेलं धन. नाही का? याला म्हणतात आंधन. आपण म्हणत नाही का आन कुशीनं दिन बो मी नाही का? मी काही कीर्तनाची 21,000 देणार मागतात ना कोणी ते म्हणतात त्या ठिकाणी आम्ही देऊ पण आमच्या आन कुशीनं देऊ. आन या शब्दाचा अर्थ होतं स्वकुशीनं दिलेलं धन. तेव्हापासून आंदन द्यायची पद्धत आहे. पण लोकांना त्याचा लईच अर्थ वेगळा केला.
नाही का तुमच्या पाया पडतो. जे आपल्या लेकीच्या बापाने दिलं ते आनंदानं स्वीकार करा. त्या बापानं हांडाचा असा दिला, त्या बापाने टकरच दिली, त्या बापानं असंच दिलं नाही, त्या बापानं तसं, त्या बापाची ठुई एक दिलं. काय महाराज, काही भया ना नाही का तुमच्या गावातलं सोडून. आणि त्या सुनाला असं टॉर्चर करतात त्या नाही का. हे बाळा बैस, काही प्रॉब्लेम नाही म्हणा नाही का, प्रॉब्लेम मावाची म्हणा. त्या बापानं असं दिलं, त्या बापानं तसं दिलं, त्या बापाला शोभलं का. असं नाही करायचं माय. तिच्या बापाला काय कुटाने करून लग्न केलं तिलाच माहितीये. तिच्या बापाला त्यानं कोणते पाहुणे होळवले, 3 रुपये शकले ते त्यालाच माहितीये. आपण कधीच सुनायला असं टॉर्चर करायचं नाही. आता नाही कोणी टॉर्चर करत सुनायला. हिचं पोरग पिवळं झालं हे कुठं पोरी भेट राहिल्या महाराज. एका गावात 2-2 ट्रक नव्हते भरतील दाबू नाही का. परवा तेवढं हसलो राहुल महाराज. मी एकटाच हसतो मी. आता एकटाच माणूस हसणं म्हणजे गोळ्या संपल्याचंच लक्षण. एकटाच माणूस हसणं म्हणजे गोळ्या संपल्याचंच लक्षण आहे रे. एकटाच हसू मी. मला आमचे पांडुरंग पाटील बोलले मला हसाल काय झालं. आमच्या इथे एक पोरगे ते म्हण मला पोरगी पहा. मी 10 एकर जमीन नावान करून देतो. त्याला तुला पोरगी पाहिजे कशी, काळी गोरी उच्ची पोरी. तो म्हणत तसं काहीच नाही, कशी बी राहू दे मला, ती फक्त जिद्दी पाहिजे. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता अवघड झाली स्थिती. की त्यांनी ते अंधन म्हणून त्या ठिकाणी दिलं. आणि मग जामवंती सोबत भगवंतानं लग्न केलं. पण सगळ्याला मुलं झाले, पण जामवंतीला काय होईना. मग परमात्मा त्या ठिकाणी प्रभात क्षेत्रावर आले आणि त्या ठिकाणी शंकराची पिंड मांडली आणि तिथं नवस केला. जर माझ्या जामवंतीला मुलगा झाला तर मी तुला याची 5 केस वाहीन नाही का. ही पहिली त्या ठिकाणी. मग शेंडीची केस का व्हावे तर शेंडी नाही का शिका का ठेवावी. सगळ्या जेवढ्या किती हजार नाड्या आपल्या शेजार. हा बरोबर नाही 172 आहे का. 72,000 नाही का. बरं तुम्ही म्हणसाल तसं आपलं कुठं पंगा घ्यायला आलो. पण आपल्या शरीरात नाड्या नक्की आहे. आणि तुम्हाला सांगतो सगळ्याचा प्रवाह या ठिकाणी आहे. त्याच्यासाठी विठाला शिका ठेवण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे. आणि मग भगवंताने नमस केला. जर माझ्या जामवंतीला मुलगा झाला तर त्याचं नाव त्या ठिकाणी मी त्याचे 5 केस त्या ठिकाणी अर्पण करीन.